आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजला असून बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या निवडणुका या रंगल्या असल्या तरी या निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही आता फक्त सतरंजा उचलण्यापुरती आहे का असं न बोलताही त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवू लागलाय। लोकशाहीच्या या देशामध्ये पक्षाची राजकीय भूमिका ही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असणारे अनेक पक्ष आता हुकुमशाहीच्या वाटेवर चालत असलेलं चित्र महाराष्ट्रातील नगराध्यक्ष पदाच्या तिकीट वाटपात होत असलेल्या गोंधळातून समोर आलाय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष असला तरी या रोषाला कोणीच पाठबळ देणार नसल्याचं पाहावयास मिळत आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे। या रणधुमाळीमध्ये कार्यकर्ता हा जरी महत्त्वाचा असला तरी त्याला महत्त्व न दिल्या जात असल्याचं वातावरण महाराष्ट्रातील प्रसार माध्यमातून पुढे आलेल्या बातम्यावरून पाहावयास मिळत आहे। मंत्री असो, आमदार असो, माजी आमदार, खासदार या नेत्यांनी सुद्धा आपल्या परिवारातीलच सदस्याला व आपल्या आप्तेष्टांना निवडणुकीचं तिकीट देऊन कार्यकर्त्यांची घोर निराशा केल्याचं वातावरण हे महाराष्ट्रात तापत आहे। आजच्या लोकशाहीच्या देशात राजकीय पक्षांची भूमिका ही जरी कार्यकर्त्यांच्या खांद्यावरची असली तरी आता त्यांना ते महत्त्व दिले जात नाही आणि घराणेशाही ही जरी ओरड होत असली तरी आता जे सत्तेत आहेत वा जे लोकप्रतिनिधी बनले आहेत त्यांच्या घरातील नेतृत्वाला प्राधान्य दिले जात असल्याचं प्रसार माध्यमातून समोर आलाय आणि या सर्व बाबी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी स्थानिक पातळीवर नेतृत्व घडवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यातही त्यांची घोर निराशा झाल्याचं वातावरण पाहावयास मिळतं। सत्ता आणि राजकारण, समाजकारण हा त्या स्थानिक पातळीवर असलेल्या कार्यकर्त्याचा हक्क असताना आपल्या घरातील राजकारणाची परंपरा कायम ठेवण्याचा जो प्रकार मोठ्या नेत्यांनी सुरू केला आहे त्याचा आघात हा कार्यकर्त्यांवर होतो। महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी मताचा जोगवा घेऊन आपले प्रतिनिधित्व केले असले तरी त्यांनी त्या विचारधारेला सोडचिठ्ठी देत स्वतःचा स्वार्थ साधित सत्ता स्थापन करण्याचा महाघाट रचला आणि आज ते सत्तेत जरी असले तरी त्या जनतेची असलेली एकनिष्ठा, त्या जनतेची विचारधारा यावर कुठलाही विचार न करता त्यांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच जनतेच्या सेवकाचा होता की सत्ता भोगणाऱ्या आमदारांचा होता असा सवाल आता चर्चेला जाऊ लागला। स्थानिक स्वराज्य संस्था या 5 वर्षात होणे अपेक्षित असताना तब्बल 9 वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी प्रशासकीय कार्यभार असल्यामुळे ना सत्तेत वा विरोधात असा कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवर पाहायला आला नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका ही फक्त बघ्याची राहिली आहे। स्थानिक मतदारसंघाचे आमदार वा मंत्री महोदय जर या मतदारसंघात येत असतील तरच या कार्यकर्त्यांची ससेमिरा पाहायला मिळत होती, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असा कुठलाही भाग हा स्थानिक पातळीवर पाहावयास मिळाला नाही। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जे वातावरण निर्माण होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना जी किंमत होती त्या किंमतीला अनुसरून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं राजकारण, आपला प्रभाग, आपला परिसर आणि आपल्या परिसरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा झेंडा गेल्या अनेक वर्षापासून तो आपल्या खांद्यावर वावरत असला तरी यावेळी त्याला तिकीट नाकारण्यात आलं आणि त्या ठिकाणी या नेते मंडळीच्या वा पक्ष नेतृत्वांच्या जवळील माणसाला संधी दिल्याचं वातावरण
पाहावयास मिळत आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता हा नाराज असला तरी तो त्या पक्षाची एकनिष्ठता जपत असल्याने त्याला चूप राहण्याशिवाय कुठलाही पर्याय दिसून येत नाही। परंतु ती नाराजी आणि त्यांच्यावर झालेला आघात त्यांच्या शरीरावर संपूर्ण शरीरामध्ये संतप्त लोहासारखा धगधगत असला तरी पक्षाविरोधात त्यांना कुठलीही कारवाई करणं जमणार नाही। जे नेत्यांना स्वतःसाठी स्वार्थासाठी जमलं परंतु त्यांची कुवत आणि त्यांची कार्यशैली ही पक्षाची एकनिष्ठ असल्यामुळे ते करू शकत नाहीत आणि ते करणारी नसले तरी याचा फायदा हा हुकुमशाही पद्धतीने होत असल्याचं वातावरण समोर आलं आहे। तरी राज्यामध्ये कोणत्या कोणत्या मंत्री महोदयांच्या नातेवाईकांना वा त्यांच्या आप्तेष्टांना तिकीट देऊन हा सावळा गोंधळ केल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर नुकत्याच काही प्रसार माध्यमातून बातम्यातून हेही समोर आलं आहे की नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील वा आपल्या नातेवाईक असलेल्या सर्वांना मिळून तब्बल 6 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तर संध्याकाळच्या जेवणासोबत वा संध्याकाळच्या बैठकीमध्ये घरच्या घरी ते नगर परिषदेची आमसभा घेऊ शकतात असंही वातावरण तयार झालं आहे। तर पाहूया की राज्यात कोणत्या कोणत्या मंत्री महोदयांनी वा माजी आमदार खासदारांनी नातेवाईकांना तिकीट दिलं। जामनेर नगर परिषदमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कातोली यांना चिखलदरा नगर परिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या पत्नीला पुसद नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी यांना खामगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, रामराजे निंबाळकर विधान परिषद माजी सभापती फलटण नगर परिषद नगराध्यक्ष पदाची मुलाला दिली उमेदवारी, मंत्री संजय सावकारे यांनी सुद्धा भुसवाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता पत्नीला दिली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पत्नीला दिली उमेदवारी, आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता पत्नीला दिली उमेदवारी, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता पत्नीला दिली उमेदवारी, शिवसेना आमदार संजय खताळ यांनी आपल्या भावजाला नगराध्यक्ष पदाची दिली उमेदवारी, आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पत्नीला दिली उमेदवारी, भाजप नेते राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाकरिता आपल्या सुनेला दिली उमेदवारी, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची भावाला दिली उमेदवारी, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची ही आपल्या मुलीला दिली उमेदवारी। राज्यातील मंत्री महोदय आमदार व माजी आमदार खासदार यांनी आपल्या नातेवाईकांना संधी देऊन खऱ्या कार्यकर्त्यांची जी स्थानिक पातळीवरची असलेली उमेद ती संपवली असून त्यामुळे या कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे। तर आता या प्रकरणाला विराम लावण्यासाठी वा त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणतेही नेतृत्व समोर येणार नाही आणि यातून राजी नाराजीचं नाट्य जरी रंगलं असलं तरी आता राजकीय पक्षांची जणू राज्यात आपली हुकुमशाही सुरू असल्याची वास्तविकता या घडामोडीतून समोर येऊ लागली आहे। आज पक्षवाढीसाठी नव्याने आलेल्या नेतृत्वांना संधी देण्याचं काम या राजकीय पक्षांकडून होत असलं तरी सामाजिक पाठबळ पाहता त्या प्रभागामध्ये आपला प्रभाव पडणार नाही, आपला उमेदवार जिंकून येणार नाही, या धर्तीवर अनेकांना डावलण्यात येतं। तर नगराध्यक्ष सारख्या पदासाठी तर कार्यकर्त्यांचा विचार होऊच लागला नाही
त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलाव्यात का असं आता बोलण्यात येऊ लागलं आणि ते सर्व कार्यकर्ते अनुभवत आहेत। तरी सदर व्हिडिओ हा सध्या प्रसार माध्यमात सुरू असलेल्या घडामोडीला अनुसरून बनवण्याचा प्रयत्न केला। सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।